आता खरं तर बेसल डोस झाल्यानंतर ज्या वेळेला रेस्ट पिरियड असतो, मग नंतर तानावर बाग घेतो शेतकरी आणि पहिलं इथ्रेल मारतो. त्यावेळेला तो इथ्रेल मारण्याच्या पासून त्याचे पहिलं डोक्यात असतं, की कळी, चौक्या कशा निघते त्या, कळी कशी निघते, निघताना ती मादी निघेल का आणि ती किती सशक्त निघेल. तर ते मुळात आमच्याकडे तर अलीकडं बऱ्याच शेतकऱ्यांना आता कंपल्सरी मधमाशा आणून त्याच्या पेट्या-बिट्या आणून ह्या बऱ्याच गोष्टी आता उपद्व्याप आमच्या शेतकऱ्यांनी सुरू केलेत. मुळात आपल्या बागेमध्ये चौक्या नीट भराव्या, कळी नीट यावी आणि येणारी कळी मादी यावी यासाठी काय ऑर्गॅनिक पद्धतीने काम केलं जातं आणि काय प्रोडक्ट वापरले जातात? आता तुम्ही एक खूप छान उपमा वापरली की रेस्ट पिरियड. मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगेन की हा रेस्ट पिरियड झाडासाठी तुमच्यासाठी नाही. बरोबर. इथं झाड रेस्ट पिरियड मध्ये आहे, पण तुम्ही जर ह्या रेस्ट पिरियड मध्ये काम केलं हां. तर तुम्हाला चांगलं उत्पन्न येणार आहे. शेतकरी असं समजतात की आता हा माझ्यासाठी सुद्धा रेस्ट पिरियड आहे. हां, हां. बरोबर. तर रेस्ट पिरियड मध्ये जर पाणी व्यवस्थापन चांगलं असेल तुमचं आणि बोर्डोचे जर चांगल्या पद्धतीने स्प्रे जर गेले, खोडं धुण्याचं काम जर तुम्ही प्रॉपर केलं, तर तुम्ही जे मगाशी म्हणालात की पिन बोररचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे, आता काही क्षेत्रामध्ये मिलीबगचा प्रॉब्लेम आहे, तर खोडावरती प्रॉपर लक्ष न दिल्यामुळं हे पुन्हा फळावरती येणारे प्रॉब्लेम आहेत. बरोबर. तर याला प्रॉपर काम करायला तुम्हाला रेस्ट पिरियड मध्ये खूप वाव असतो. कारण जेव्हा बाग फळावर असते तेव्हा बऱ्याच प्रमाणात तुम्ही खोडं धुवू शकत नाही, कारण काही औषधांचे डाग पडू शकतात. तेव्हा बोर्ड तुम्ही अतिशय तीव्रतेचा मारू शकत नाही. पण रेस्ट पिरियड मध्ये हा तुम्हाला स्कोप आहे की तेव्हा बऱ्याचशा ह्या गोष्टी तुम्ही कव्हर करू शकता. जर शेतकऱ्यांनी रेस्ट पिरियड मध्ये अत्यंत चांगलं नीटनेटकं जर नियोजन केलं आणि बागेकडे प्रॉपर लक्ष दिलं तर 100% बाग फळावरती आल्यानंतर प्रॉब्लेम येतच नाही. बरोबर. ज्या बागेला फळावरती प्रॉब्लेम येतो त्याचं सरळ एक उत्तर आहे की त्या बागेला रेस्ट पिरियड मध्ये काम केलेलं नाही. तर शेतकऱ्यांनी मुळात आपल्याला समस्या येऊ नये असं ज्याला वाटतंय त्यानं रेस्ट पिरियड मध्ये बेसल डोस देऊन बऱ्यापैकी चांगलं नियोजन जर केलं तर मादी कळ्या अत्यंत सुंदर येतात, सेटिंग अत्यंत सुंदर होते. दुसरा तुम्ही एक प्रश्न मांडलात की मधमाशांची आपल्याला पेट्या ठेवाव्या लागतात. तर डाळिंबाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हवेचा वेग आपल्याला कमी करायचा, वाऱ्याचा. तर ज्या बाजूनं आपल्याकडं पश्चिमेच्या दिशेनं वारं असतं, तर या बाजूला जर शेतकऱ्यांनी शेवग्यासारखं पीक की ज्याच्यातून त्याला उत्पन्न येईल, तर शेवग्याला वर्षभर फ्लॉवरिंग असतं आणि या शेवग्याकडे मधमाशी आकर्षित होते. तर जर तुम्ही शेवग्यासारखी झाडं जर लावली त्या बाजूला तर तुमचं एक तर वारं थांबेल, तो तट होईल तुमच्या बागेला आणि त्या बागेमध्ये शेवगा असल्यामुळं मधमाशांचं तिथं नॅचरली नैसर्गिक तिथं वावर राहील आणि तुम्हाला पॉलिनेशनला काही प्रॉब्लेम येणार नाही. दुसरं, आता जेव्हा आपण इथ्रेल मारून डाळिंबामध्ये कळी निघण्याचा पिरियड असतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की डाळिंबामध्ये नर कळी आणि मादी कळी अशा दोन्ही प्रकारच्या कळ्या निघतात. तर पहिल्यांदा नैसर्गिकच आहे की नर कळ्या ह्या मोठ्या प्रमाणात निघतात, ताकदीने निघतात. काही बागायतदार या गोष्टीला घाबरतात, त्यांना असं वाटतं की माझ्या बागेमध्ये फक्त नर कळी निघालेली आहे. काही चुकीचे सल्ले जर त्याला मिळाले तर तो मग त्या बागेकडे लक्ष द्यायचं बंद करतो, कमी करतो, कारण त्याला असं वाटतं की या बागेमध्ये मादी कळी नाहीये. पण खरं तर नर कळी जी आहे ती निसर्गानं पॉलिनेशनसाठी निर्माण केली, त्याच्यानंतर मादी कळी निघणार आहे. तर ह्या सेकंड डिलिव्हरीसाठी झाडामध्ये एक स्टोरेज लागतं, एक एन्झाईमची लेवल लागते, काय हार्मोनची लेवल लागते. ही जर नसेल तर मादी कळी मोठ्या प्रमाणात येत नाही काय बागेमध्ये. तर हा विचार करून आम्ही मॅक्सप्रो नावाचं एक हार्मोन्स असणारं प्रोडक्ट की डाळिंबामधल्या हार्मोनचा विचार करून तेच हार्मोन आपल्याला देता येईल का, की जे हार्मोन मादी कळी बाहेर काढण्यासाठी कारणीभूत आहे ते आम्ही आर्टिफिशियली नैसर्गिकरित्या तयार केले. ते जर फवारलं, 1 मिलीचा त्याचा डोस असतो, ते जर फवारलं तर प्लांट मधली हार्मोनची पातळी आपोआपच वाढते आणि मादी फुलं प्रचंड मोठ्या प्रमाणात बाहेर येतात. म्हणजे ह्या प्लॉटला जर बघितलं तर ह्या प्लॉटवरची 70% मादी फुलं काढलेली आहेत, कमी करावी लागली आणि नंतर तर जे सेटिंग झालं त्याच्यातली पण फळं कमी करावी लागली, थिनिंग केलं याला थिनिंग. पण ह्याच बागेला तुम्ही विचार केला तर पहिल्यांदा प्रचंड प्रमाणात नरकळी निघाली होती, म्हणजे 1000-1200 एका झाडावरती नरकळ्या होत्या. जो समज आहे शेतकऱ्यांचा की नरकळी निघाली म्हणजे मी लॉस मध्ये गेलेलो आहे आणि आता काही ह्या बागेत सेटिंग होणार नाही, तर हा अत्यंत चुकीचा आहे. नरकळी पुन्हा गळून पडते, ठराविकच नर फुलं राहतात की ज्यांच्यामध्ये पॉलिनेशन करण्याची क्षमता आहे. हे अगदी नैसर्गिक आहे. पण तुमच्या झाडात स्टोरेज जर चांगला असेल आणि प्रोलाइन कंपनीच्या मॅक्सप्रोचा जर वापर केला तर भरपूर मादी कळी येते आणि तिचं सेटिंग होतं.